सगळ्यांच्या आई असलेल्या अतिशय विद्वान पंडित, अतिशय नम्र आणि अत्यंत वात्सल्यपूर्ण अशा मंदाताई यांचं 2 दिवस आपण सुश्राव्य आणि मायाळू असं प्रवचन ऐकणार आहोत. म्हणजे आपल्याला उपदेशात्मक पण तरीही अगदी गोड आई सांगते तसं असं प्रवचन आपण 2 दिवस आता सगळ्यांनी ऐकायचं आहे. आवाज रेकॉर्डिंग होते. दे मोबाईल तुझ्या याच्यानं काढ ना, मला दे काढ ना, जा ना जवळून काढ, जा ना. हे ब्राईटनेस वाढव, काय ते बघ बघ जरा ते वाढूनच ठेव, मला सर्व वाढूनच ठेव, म्हणजे मला काय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयो ईश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वावसाके तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपावली प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ. आवाज बरा आहे सर्वांकरता, काही दुरुस्ती शेवटपर्यंत. भगवान श्री रामराय, श्री हनुमंत, सकल स्थानीय देवता यांच्या श्री चरणांना वंदन. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी, भगवान श्रीधर स्वामी, सकल संत सत्पुरुष यांच्या श्री चरणांना वंदन. दासबोधाचा आणि सकल अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करण्याच्या इच्छेने उपस्थित असणारे आपण सर्व भाग्यवंत श्रोता बंधू भगिनी, आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन. समर्थ सेवा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, इथले सर्व समर्थांचे सेवक, याही सर्वांना सप्रेम नमस्कार. आणि आताच्या या शुभ वेळी
थोडा वेळपर्यंत तत्वचिंतन करण्याचा प्रयत्न करूया. प्रारंभ करते. आपण सर्वजण माझे प्रेरक व्हा, म्हणजे ज्या प्रेरणा मला निर्माण होतील त्याच्या आधाराने काही बोलू. आपण बोलू म्हणजे आपण श्रवण करणार आहे, आपण मध्ये नाही बोलणार, पण मी जे बोलेन ते आपण मनात बोलणारच आहात. मी उघड बोलेन, आपण मनात बोला. मी माझ्या बोलण्याचं स्वतः श्रवण करेन, आपणही माझ्या बोलण्याचं श्रवण करा. दोन्हीकडून सारखंच साधन आहे. आणि दोन पक्ष, एक श्रोता पक्ष, एक वक्ता पक्ष. ह्या चिंतनात आपण राहिलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन पक्ष म्हणजे एक श्रोता पक्ष, एक वक्ता पक्ष, एक शिष्य पक्ष, एक शिष्याला मार्गदर्शन करणारा दुसरा पक्ष. असे दोन्ही पक्ष एकमेकाशी बोलत राहणे याला सुखसंवाद म्हणतात. ह्या सुखसंवादात संवाद करणारे दोघंही कृतार्थ होत असतात. म्हणून जे ह्या ज्ञानयज्ञाचं फल निर्माण होणार आहे त्याचे आपण सर्वजण श्रोता वक्ता मिळून सारखेच भागीदार आहोत. सर्व लोकांमध्ये 100 रुपये वाटायचे असले तर किती जणांत वाटायचे त्या संख्येप्रमाणे प्रत्येकाला किती रुपये मिळतील हे ठरेल. कोणाला काही पैसेच मिळतील, रुपयेही मिळणार नाही. पण परमार्थामध्ये जेव्हा विभागणीचा वेळ येतो तेव्हा प्रत्येकाला सारखाच वाटा मिळतो. ब्रह्मवस्तू, तत्वज्ञान, आनंद यांचे भाग पडत नाही. इथे अंशांशी भावच नाहीये. याच्यासाठी प्रसिद्ध वचन आपण लक्षात ठेवा. ओमनी प्रारंभ होतो शांतीपाठ आहे हा. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ब्रह्मवस्तू पूर्ण आहे, तिच्यातून निर्माण होणारं जग पूर्ण आहे. ब्रह्म पूर्णमधून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. 100 रुपये पूर्ण रक्कम आहे, त्यातून 100 रुपये पूर्ण काढून घेतले तर शून्य उरतं. हा व्यवहार आहे. आणि ब्रह्मवस्तू पूर्ण आहे, त्याच्यातून जगद्रूप ब्रह्म वेगळं काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. हा परमार्थ आहे. प्रपंचामध्ये अंशी भाव सतत सुरू आहे. एकालाच एक लाडू दिला त्याला पूर्ण मिळाला. 5 जण उपस्थित आहे, तुकडा तुकडा दिला, पूर्ण कोणालाच मिळाला आहे. आणि तो लाडू संपल्यावर माझ्याजवळ काहीच उरलं नाही. हा व्यवहार आहे, हा प्रपंच आहे. प्रपंचात हा नियम लागत नाही आणि हा नियम प्रपंचात लागू पडत नाही, म्हणून प्रपंचात दुःख आहे. माझ्याजवळचे सगळे पैसे गेल्यावर माझे पूर्वी होते तेवढेच जर शिल्लक राहत असतील तर प्रपंचात आनंद आहे. पण असं कधी होत नाही. हा प्रपंचाचा धर्म लक्षणच तसं आहे. पण परमार्थामध्ये वक्त्याने किती ज्ञान लोकांना सांगितलं तरी वक्त्याचं कमी होत नाही. आणि वक्ता जेवढं सांगतो एवढं श्रोत्याला मिळतं. म्हणून आपण आता जे चिंतन करू हे सामूहिक चिंतन आहे. प्रत्येकाच्या वाट्याला सारखंच फळ येणार आहे. आपण ज्या तन्मयतेने आणि सावध बुद्धीने श्रवण करू तेवढं मिळालेल्या आनंदाचं प्रकटीकरण राहील. आणि तेवढी बुद्धी सावध नाही, शुद्ध नाही असं जर असेल तर प्रकटीकरण अल्प राहील. मिळेल पूर्ण, पण प्रकटीकरण पूर्ण राहणार नाही. इथे छान उजेड आहे. मला पूर्ण जेवढी आहे तेवढी दिसते आहे. मला आपण दिसता.
कमी जास्त अंधार आहे, कोणी खांबाच्या मागे, कोणी त्याच्या मागे आहे, तिकडे दिवा नाही. आपण असतं पूर्णपणे, प्रकटीकरण अल्प असतं. प्रकाश किती आहे यावर प्रकट किती असावं हे ठरतं, पण आपल्या पूर्णतेत काही फरक होत नाही. अगदी तसं आपल्या सगळ्यांना एक सारखाच आनंद प्राप्त होईल, पण आपल्या बुद्धीचा प्रकाश किती पडेल यावर त्या आनंदाचं प्रकटीकरण अवलंबून राहील. मिळण्यात कमी जास्त बिलकुल नाही. प्रकटीकरणाचा फरक आहे तो साधकाने साधना वाढवायचा तो प्रकार, सगळा ताकद वाढवायची आणि पूर्णाच्या अनुभवापर्यंत जायचं. असं कोणत्याही प्रवचनाचं उद्दिष्ट एवढंच आहे. प्रवचनाचा विषय नेहमी अध्यात्मातला म्हणजे आत्मसंबंधी आहे, म्हणून सतत संबंध पूर्णाशीच आहे आणि जीवनात पूर्ण आनंद घ्यायचा आहे. कमी वाटत असेल तर फक्त प्रकटीकरणाचा फरक आहे. प्रकटीकरणाला जेवढा उजेड पाहिजे तेवढा कमी पडला तर गोंधळ होतो. उजेड वाढवून घेणे आणि पूर्ण प्रकट करून घेणे याचंच नाव पारमार्थिक साधना आहे. साधनेला दुसरा काही अर्थ नाहीये. पद्मासन घालून बसा की एका पायावर उभे राहून तप करा, तो करण्याचा प्रकार वेगळा असेल, पण उद्दिष्ट एकच आहे, प्रकाश पूर्ण करून घ्यायचा की जेणेकरून आपल्या आनंदामध्ये स्पष्टता अपुरी राहणार नाही. एवढ्या हेतूने आपलं वागणं तप रूप असो, जप रूप असो, वाचन श्रवण रूप असो, पूजा यात्रा रूप असो, कोणत्या रूपाने ते प्रकट करायचं. टॉर्चचा उजेड पाडा, मोठा बल्ब लावा, ट्यूबलाईट लावा, काही प्रकाश पूर्ण पाहिजे तेवढा मिळाला की आपल्या जवळचा पूर्ण आनंद पूर्णपणे प्रकट राहतो आणि तो पूर्णपणे प्रकट होतो. त्यानंतर साधनेला काही नाही झालं, साधनाचे फळ बस ते झाले. साधनाचे फळ म्हणजे आपण पूर्ण आलो याचा आनंद पूर्णपणे आपल्या अनुभवात उतरला आहे. ही परिस्थिती यायची. गुरूंच्या पायी बसून सेवा करा, रामाच्या पायी बसून सेवा करा, अरण्यात जाऊन करा, प्रपंचात घरात राहून करा, याला फारशी किंमत नाही. जेणेकरून बुद्धी तदाकार होण्याला मदत मिळेल असे बसत. मांडी नाही घालतात उभे राहा, उभे नाही राहतात, आडवे नाही जातात. उद्दिष्ट लक्षात ठेवायचं, शरीराचे धर्म कसे असतील तसे वागायचे. तो जप करतो पाय पसरून बसला असं काही म्हणायचं नाही. पाय पसरून त्याचं जपात लक्ष लागतंय ना, तसंच पद्मासन घालून नाही तर चहाची आठवण येत राहिली तर जपाला काय. म्हणून महत्वाची गोष्ट शरीर कसं ठेवलं याला नाही अर्थ. शरीर शरीराच्या ताकदीप्रमाणे वागेल तसंच वागू द्या. फक्त आपलं मन बुद्धीची शुद्धता एकाग्रता एवढं साधने आवश्यक आहे, जेणेकरून प्रकाश पूर्ण होतो आणि पूर्ण प्रकाशात आपल्याला पूर्णाचा लाभ होतो, दर्शन होतं. आपल्या जवळचा पूर्ण आनंद पूर्णपणे प्रकट होतो आणि हा प्रकट झालेला आनंद पुन्हा अप्रकट होत नाही. लक्षात ठेवा. आपल्याला ह्या लोकांमध्ये मृत्यूलोकी या व्यवहारात या संपूर्ण रूपाला आलेल्या विश्वामध्ये चंद्राच्या उदयाप्रमाणे अस्ताप्रमाणे पौर्णिमा नावाची एक तिथी येते. या पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो. माहित आहे ना सगळ्यांना. आपणाला जे माहित नाही असं मी काही बोलत नाही, कारण आपणाला जे माहित नाही असं माझ्याजवळ काही नाही, म्हणून सगळं माहित आहे तेच बोलतो.
फक्त इकडचं वाक्य तिकडे जुळवणे एवढंच माझं काम आहे. आपण जी पौर्णिमा पाहतो त्या पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो. पौर्णिमा जेवढ्या कालावधीत आहे तेवढा वेळ तो पूर्ण जाणवत राहतो. पण लागलीच दुसऱ्या दिवशी वद्य प्रतिपदा येते, वद्य पक्ष सुरू होतो आणि त्या दिवशी त्या चंद्राची पूर्णता कमी होत चालते, कलेने कमी होतो. एक दिवस असा येतो अमावास्या नावाची तिथली की त्या दिवशी तो बिलकुलच नसतो. हा व्यावहारिक चंद्रमा आहे. पण एक पौर्णिमा आपल्या जीवनात अशी येते, साधकांच्या जीवनात येते, ती समर्थांच्या जीवनात आली, ती कल्याण स्वामीच्या जीवनात आली, सकल संत भक्तांच्या जीवनात आली. अशी गुरुपौर्णिमा लक्षात ठेवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण प्रकाशाने, पूर्ण बिंब रूपाने सद्गुरु प्रकट असतात आणि सद्गुरु चंद्राची जी पूर्णता पौर्णिमेला होते त्याला वद्य पक्ष नाही आहे, लक्षात ठेवा. व्यवहारामध्ये पौर्णिमेनंतर वद्य पक्ष आहे. परमार्थात गुरु सापडल्यानंतर वद्य पक्ष नाहीये. कलेने प्रकाश कमी होणार नाही, पूर्णता संपत जाणार नाही आणि पूर्णपणे संपली असं कधीच होणार. हे परमतत्व अंतरी निश्चळ असं समर्थांचे शब्द आहेत. गुरुपौर्णिमा प्रत्येकाच्या जीवनात व्हावी आणि सद्गुरु याचा अर्थ ज्ञानस्वरूप असा होतो. ते ज्ञानस्वरूप एकदा प्रकट झालं की ते अप्रकट होत जात नाही. त्याला वद्य पक्ष नाही. जिथे वद्य पक्ष असतो तो प्रपंच पसारा आहे आणि जिथे वद्य पक्ष नाही, फक्त शुक्ल पक्ष, शुक्ल पक्षाचे आधीचे 14 दिवस ही प्रगती होत जाण्याचा प्रांत आहे आणि एक दिवस पौर्णिमा पूर्ण चंद्राची निर्माण होते. सद्गुरूंची परिपूर्ण कृपा, तत्वज्ञानाचा पूर्ण अनुभव, साक्षात्कार त्याला म्हणतात. आपणच ते बिंब, आपणच ते ब्रह्म आहोत. हा साक्षात्कार झाल्यावर पुन्हा मागे जात नाही. सुवर्णाचे काही लोह होणार नाही. तैसा गुरु भक्त संदेही न पडेची सर्वथा. वद्य पक्ष नाही, परमार्थात दोन्ही पक्ष आहेत. व्यवहारात, प्रपंचामध्ये, त्यातही प्रपंचाची एवढी मेहरबानी आहे आपल्यावर की शुक्ल पक्षात रोज प्रगती होत जाते आणि म्हणून आपण शुक्ल पक्ष जगायचं ठरवायचं, वद्य पक्षात प्रवेशच नाही करायचा. म्हणजे प्रकाश कमी नाही होणार. असा प्रकाश आपल्या जीवनात परिपूर्ण यावा यासाठी आवश्यक तेवढा उपदेश समर्थांनी केला. सोप्या सोप्या शब्दांनी तो सर्व उपदेश 205 श्लोकामध्ये मनाच्या श्लोकांचं पुस्तक. हे पुस्तक फारच लहान आहे, उचलायला सोपं आहे, पण अर्थाने इतकं महान आहे की उचलणं अवघड झालं. पण नाही, समर्थांच्या यादा सज्जनगड भूमीवर या क्षेत्री जे येतात त्यांना मनोबोधाचा अर्थ उचलण्याची ताकद नक्की प्राप्त होते. 205 श्लोकात काही गट आहेत. प्रभाते मने रामचिंतित जावा अशी 4थी ओळ असलेले काही श्लोक आहेत. सदा संगती सज्जनाची धरावी असे काही आहे. मना संत आनंद शोधून पाहे असे आहेत. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असाही एक गट आहे. श्लोक क्रमांक
47 पासून 56 पर्यंत 10 श्लोक जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा अशी चौथी ओळ असणारे श्लोक आहे. 10 सर्वोत्तमाचा दास. सर्वोत्तम म्हणजे भगवान श्रीराम. त्याच्यामध्ये सोपाधिक आणि निरुपाधिक असे 2 भाग आहे रामस्वरूपात. सोपाधिक रामाला ईश्वर राम म्हणतात आणि निरुपाधिक रामाला ब्रह्म राम म्हणतात. जगाचं काम चालवतो तेव्हा राम सोपाधिक असतो आणि जगाचा अधिष्ठान म्हणून फक्त आधार या रूपाने असतो तेव्हा ब्रह्मरूप राम आहे. दोन्ही राम ओळखले पाहिजे. म्हणून सोपाधी राम ईश्वर आहे. ब्रह्माचा ईश्वराचे ब्रह्माचा या विश्वाशी संपन्न अधिष्ठान प्रकाराने, पण याची उत्पत्ती स्थिती आणि लय या दृष्टीने जगाशी जेव्हा रामाचा संबंध येतो तेव्हा राम ईश्वर आहे. काम करायला निघाला की ईश्वर आहे. काम न करताना असणे प्रकारचा आहे. असा राम ब्रह्मरूप राम आहे. दोन्ही राम समजावून घ्यायचे. दोन्ही रूपात असलेला राम आणि त्यातून प्रामुख्याने ब्रह्मरूप राम जो तो सर्वोत्तम आहे. भगवद्गीता अध्याय 15 याला उत्तम पुरुष म्हटलंय. तो राम ब्रह्मरूप राम, त्याला या ठिकाणी सर्वोत्तम, आपल्या ओळखीचं जेवढं विश्व ब्रह्मांड आहे या सर्वात मोठा म्हणून सर्वोत्तम, असा सर्वोत्तम राम हा ब्रह्मरूप राम आहे. त्याचा जो ऐक्याने झालेला दास आहे तो दास उत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्या सर्वोत्तमाचा आपण दास उत्तम रूपानेच असावं यासाठी सर्वोत्तमाशी आपलं ऐक्य झालेलं पाहिजे. अशा ऐक्याच्या परिस्थितीत जेव्हा रामभक्त रामदास जाऊन पोहोचतो त्यावेळेला त्याचं वर्णन ब्रह्म असंच होतं आणि या जीवाचं उद्दिष्ट तेच आहे. सर्वोत्तमाचा दास व्हायचं म्हणजे स्वतः सर्वोत्तमच व्हायचं. शुद्ध पाण्यामध्ये भर घालायची असेल तर पाणी शुद्धच पाहिजे. अशुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिसळत नाही. त्याच्या वेगळेपणाचा शुद्धतेलाही बिघडवू शकतो. आणि म्हणून पाण्याशी पाणी मिळून जायचं असेल तर जे 2 पाणी एकत्र येणार आहे ते दोन्ही एकाच प्रकारच्या शुद्धतेचे असावे लागतात. असं हे शुद्ध जल, शुद्ध जलात शुद्ध झालेला जीव शुद्ध असणाऱ्या ब्रह्मात विलीन होतो तेव्हा तो दास धन्य झाला असं म्हणायचं. जगी धन्य तो दास. धन्य शब्दामध्ये मूळ शब्द धन हा आहे. धन माहित आहे सगळ्यांना, शब्द पैसा. धन म्हणजे पैसा. व्यवहारामध्ये धन सुख देतं. तो पैसा मिळाला आहे का त्याला धन्य वाटे. त्याची धन्य काय, खूप पैसा मिळतो. शिक्षणाने सुखाचा अनुभव येतो, खूप शिकला, धन्य आहे. सरकशीत काम करतो, तारेवरून चालतो, तारेवर उड्या मारतो, धन्य आहे त्याची. जे जे जीवनात फारसं अशक्य वाटतं ते शक्य झालं की धन्यता. अत्यंत सुखी, सर्वात सामान्यांच्या पेक्षा विशेषत्वाने मोठं असणे हे धन्यता. आणि असा जेव्हा आपल्याला लाभ होतो तेव्हा तो लाभ ज्याला झाला तो धन्य.
धन म्हणजे फक्त रुपये आणि एवढंच नव्हे. रुपये आण्याने जे मिळतं त्या सगळ्याला धन म्हणतात. आपण कपडे नेसतो पैशाने विकत आणतो, कपडे धनच आहे. धान्य पैशाने मिळतंय म्हणून धान्य धन. सगळ्याला आपण कमाई केली ते धनच आहे. आपली शक्ती हे धन आहे, बल हे धन आहे. व्यवहारात काय जे आपण खरेदी केलं मिळवलं ते सगळं धनच आहे. ज्ञान सर्वोत्तम धन आहे, विद्या सर्वोत्तम धन आहे मिळवण्याची. आणि ज्याच्या प्राप्तीमुळे मिळवणारा आनंदी होत चालतो क्रमाक्रमाने. सर्वोत्तम सुख म्हणजे त्याला आनंद म्हणतात, विषयांच्या शिवाय मिळतं. आणि तसा विषयांच्या शिवाय मिळतो एक, आणि दुसरा तो कधी संपत नाही. दोन गुणधर्म जेव्हा सुखात असतात तेव्हा त्या सुखाचं नाव आनंद असतं. आता चहा मिळाला की बरं वाटतं, नाही मिळालं म्हणजे नाही बरं वाटत. म्हणजे आपलं बरं वाटणं चहावर अवलंबून आहे. माझ्या काळात कोणी हार घातला की बरं वाटतं, नाही घातला म्हणजे नाही आवडत. या लोकांना काही कळत नाही असं मी म्हणते. म्हणजे माझं सुख बरं वाटणं हारावर अवलंबून नाही. कोणी पैसे दिले, काही खाय प्यायला दिलं, मान सन्मान दिला, हे कशावर तरी आपलं बरं वाटणं अवलंबून आहे. पुष्कळदा सांगितलेलं आपण ऐकलेलं आहे. आपल्याला गाढ झोप लागते सुषुप्ती, त्याच्यात आपल्याला काय मिळत असतं सांगा? हार मिळतो का? चहा मिळतो का? कोणी आपल्या पुण्याला टाळ्या वाजवतो का? मंत्री म्हणून मी निवडून येते का? त्या सुषुप्तीत एकही विषय नाही तरी आनंद जास्त आहे. जागृतीपेक्षा सुषुप्तीत आनंद जास्तच आहे. तो विषयांच्या शिवाय ते बरं वाटणं आहे, विषयांच्या शिवाय तिथे सुख आहे. म्हणून सुषुप्तीत आनंद आहे आणि जागृतीत सुख आहे. जागेपणी काही नसताना आपल्याला कधी बरं वाटत नाही, काहीतरी पाहिजे. इथे बसायला सतरंज नसली तर नाही बरं वाटत. सतरंज घातल्याबरोबर बरं वाटतं. बरं वाटण्याला कारण सतरंज. आपल्यापेक्षा सतरंजीची किंमत कमी आहे. सगळ्याच विषयांची किंमत आपल्यापेक्षा कमी आहे. तरी आपल्यापेक्षा कमी किमतीची वस्तू मिळवल्याशिवाय आपल्याला बरं नाही वाटत. विचित्र बुद्धी आहे माणसाची. सुषुप्तीत आपल्याहून कमी काही नाही, आपल्याहून मोठं काही नाही. सुषुप्तीत एकही विषय नको तरी सुख आहे. निर्विषय सुखाला आनंद म्हणतात. सविषय सुख कमी जास्त होत राहतं. निर्विषय सुख कशावर अवलंबूनच नाही, त्याच्यामुळे ते कमी जास्त होत नाही. ते शाश्वत सुख. आपल्या प्रारब्धामुळे आपली सुषुप्ती कायम टिकत नाही. एवढंच. उठावं लागलं लवकर की वाईट वाटतं, मला आणखी झोपायचं होतं. त्या आनंदाची ओढ संपत नाही. मग आपण का नाही झोपून राहत? आपलं प्रारब्ध आपल्या भोगासाठी आपल्याला उठवत असतं. सकाळी आपल्याला उठ म्हणून कोणी हात नाही मारित, पण आपल्याला जाग येते. कोण जाग करतं आपल्याला? आपलं प्रारब्ध दारावर उभं आहे, तो वाटच पाहतो, हा आता मला कधी भोग येईल. आणि ते दारावर टकटक करतं प्रारब्ध, म्हणून आपल्याला जाग येते. पण आपल्याला जाग व्हायचं नाही आवडत. लक्षात ठेवा. कोणाला आवडत असेल तर हात वर करा. झोपेतून उठवलेलं कोणाकोणाला चालतं, कोणाला चालत. त्याचं कारण आहे त्या निर्विषय सुखातून बाहेर येणे रुचतच नाही. आणि असं न रुचणार असं जे सुख
ते शाश्वत प्रकारचं सुख आहे. पण आपलं प्रारब्ध त्याच्यात घोटाळे करतं, आपल्याला जागा करतं. नोकरीवर झालं कोणाला नको आहे, कोणाला आवडतं हातवर करा, जायचं नोकरीवर, 10 वाजता हजर व्हायचं, 7 वाजायच्या पुढे काय म्हातारी, किती जणांना आवडतं. पण नाही तेवढा भोग आहे आपला, तितके तास आपला भोग आपल्याला त्या नोकरीत नेईल आणि ठेवी. आवडो न आवडो, प्रारब्ध आपल्या आवडीचा विचार कधीच करीत नाही. आपल्या सुखाच्या आवडीचा विचार जो कोण करू शकतो तो संत आहे, संत. बस आपल्या आवडीचा आणि आपल्या सुखाच्या व्यवस्थेचा विचार फक्त संत करत, प्रारब्ध कधीच करीत नाही. त्याचं काम फक्त भोग देणे एवढंच. चपराशी आपल्याला चहा आणून देईल, पाणी आणून देईल, खुर्ची पुसून देईल, नसली खुर्ची तर आणून देईल, इतके काम चपराशी करेल. माझी पिशवी तिकडे ठेव तेवढं करून देईल, पण पगार चपराशी कधीच देणार नाही. खूप चांगला माणूस आहे, सगळे काम आपले करतोय, पण आपला पगार देणे त्याची ताकद नाही. या प्रपंचातला सगळा पसारा आपल्याला काही काही सुखाची व्यवस्था देतो, पण शाश्वत सुखाची, आनंदाची व्यवस्था, त्याची प्राप्ती करून देणे फक्त सद्गुरू. लक्षात ठेव, पगार फक्त मालक देतो. बाकी कितीही चांगले असो, आपला सोबती सहकारी ऑफिस मधला खूप चांगला आहे, पगार नाही देत आपल्याला. चपराशी खूप चांगल्या 15 चपराशी ऑफिस मध्ये कोणी नाही, पगार देण्याची योग्यता त्या एकाचीच ज्याला मालक म्हणतात. म्हणून या शाश्वत सुख रूप फलप्राप्तीचा व्यवहार जो करतो तो संत आहे, सद्गुरू. एवढं लक्षात ठेवावं आणि त्या संत आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं जीवन घडवीत चालावं. प्रारब्ध आडकाठी जरी करेल तरी मनुष्य शरीरातील जीवाला काहीतरी क्रियमाण स्वातंत्र्य आहे आणि तेवढ्यासाठी इतर प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली आहे. त्याचा वापर करून आपल्या अखत्यारीत असेल तेवढा पुरुषार्थ करावा, पराक्रम करावा आणि आपल्या शाश्वत सुखाची तयारी करीत राहावी. शाश्वत सुखाची तयारी करणे म्हणजे उपायाची कार्यवाही करणे, म्हणजे साधना करणे, हे काम करावं लागतं. संत सांगतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या गटाचा आपल्याला थोडा वेळ उपलब्ध वेळात विचार करायचा आहे. धन्य शब्दाचा अर्थ सांगितला. आपल्याला व्यवहारात सुख देणाऱ्या पदार्थाला आपण धन म्हणतो. हाच धन शब्द वापरून धन्य शब्द तयार झाला आहे आणि म्हणून धन्य शब्दाचा अर्थ सुखी असा होतो, धन शब्दाचा सुख असा अर्थ. ते सुख जेव्हा शाश्वत प्रकारचं असेल, ते धन जेव्हा शाश्वत प्रकारचं असेल, तेव्हा त्याचं नाव आनंद आहे. आणि म्हणून न संपणारं धन, सुख देणारा विषय कधीच संपत नाही, तो आनंद आहे. आणि आनंद म्हणजे तरी नक्की काय, कुठून शब्द आला हा? वेदातून म्हणजे उपनिषदातून आला आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म निहितं गुहायां परमेव्यमं तैत्तिरीय श्रुती आहे. याच्यात ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगितलाय, तो अर्थ लक्षणाने सांगितलाय. सतत असणे सत्य, ज्ञानरूप असणे चित्त, ज्ञानच. आणि सुखात कधीच ओसरत नाही, ओहोटी नाही सुखाला. असा स्थिरावलेला शाश्वत आनंद असणेच असणे, ज्ञानरूपच असणे.
आणि दुःखरहित सुख स्वरूपच असणे म्हणजे आनंदरूप असणे, ही तीनच लक्षणे ज्या ठिकाणी आहे त्या वस्तूचं नाव ब्रह्म असं आहे. कुठे आहे ते ब्रह्म? आकाशात, गुरुच्या घरी, इथल्या या सज्जनगडावरल्या रामाच्या पायी. ते कुठे सुख आहे? ते सुख निहितं गुहायाम, गुहेमध्ये गुप्त आहे. कुठं पाहिजे गुहा? हिमालयात आहे का सह्याद्रीत आहे? कुठं आहे गुहा? परमेव व्योमन, परम म्हणजे श्रेष्ठ, व्योम म्हणजे आकाश, महाआकाशात ते आहे. महाआकाश कोणतं आहे? त्याचं नाव वेदांतात हृदयाकाश असं आहे. हृदय प्रत्येकाच्या जवळ आहे. त्या हृदयात आहे गूढ कप्पा, त्या कप्प्याचं नाव बुद्धी असं आहे. बुद्धीला गुहा म्हटलं आहे. आणि या बुद्धीतच ते सच्चिदानंद लक्षणाचं ब्रह्म निहित आहे, अप्रकट आहे. गुहेत आहे म्हणून अप्रकट आहे. अप्रकट असलं ना तरी अनुभव येत राहतो. लक्षात ठेवा, इथे खूप छान थंडगार आल्हाददायक वातावरण आहे. मला दिसत नाही पंखा कुठे चालू आहे म्हणून, मला दिसत नाही कुठे कूलर आहे म्हणून, पण इथे एवढं शीतलता, खूप सुखावह असं वातावरण कशामुळे आहे? काहीतरी असेलच याचा उद्गम. कुठून तरी ते थंडावा येतोय. आणि ते पलीकडच्या ठिकाणी कोणाला न दिसेल अशा ठिकाणी एसी मशीन बसवलंय. ते गुहेत, ते गुहेत असलं की थंडावा प्रकट आहे. ते कळत नाही तरी अनुभव येतो. अगदी लहान पोराला गरमी फार होते. आई बापाने ठरवलं अमरावतीत फारच गरमी, याला आपण शिमल्याला घेऊन जाऊ. मेला पोराला रडत नाही, छान आनंदात खेळतं. त्याला माहित नाही हा शिमला आहे म्हणून, त्याला माहित नाही इथलं हवामान थंड असतंय म्हणून. पण थंडपणाचा अनुभव येतो का नाही? आपल्या जीवनात असंच आहे. आनंदाचा उद्गम कोणता आहे हे नाही कळतं तरी आपल्याला आनंद जातो. अत्यंत दुःखात सुद्धा आपल्या जवळचा आनंद काम करतो म्हणून आपण जिवंत राहतो. कोणताही अत्यंत गंभीर दुःख प्रसंग आठवा, सहन नाही होत, पण जिवंत कसा राहतो? जिवंत राहण्याचं साधन आनंदच आहे. लक्षात ठेवा, आनंदाशिवाय जिवंत राहणे धर्म लक्षण ब्रह्माचं आहे. आणि ते आनंद आहे. पण टिकायचं असेल तर आनंदाशिवाय टिकतच नाही, ध्यानात ठेवायचं. आनंदात जीव कल्पी माझी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवन्ति, आनंदम प्रयन्त्यति संविशन्ति, तद्विजानी विजानी स्व तत् ब्रह्म. ते जाणून घ्या. ते बुद्धिरूप गुहेत आहे. आपल्याला दिसत नाहीये, आपण जाणीत नाहीये, तरी त्या ब्रह्माचा आनंद आपल्याला टिकवतोय. लक्षात ठेवा, आपल्या जिवंत राहण्याचं कारण फक्त आनंद आहे. दुःखाचे किती प्रसंग भोगले आपण एवढ्या आयुष्यात, कधीच मेलो नाही. कशामुळे जिवंत राहिलो? जिवंत राहिलो ते आनंदेनं जाता आणि जिवंत. आपण आनंदातून आलो, आनंदामुळे जगतो. आणि यथा समय देहाची पात्रता संपेल टिकण्याची, त्याला मृत्यू म्हणायचं. आपण नाही मरत. आपल्याला ही जागा सोडून नाही जायचं, पण पडलं चूर्ण झाल्यामुळे म्हणून जावं लागतं. तसं आपल्याला मरावं वाटत नाही ना, आपल्याला मरायचंही नाही, मरतही नाही. मग त्याला मेला काय म्हणायचं? त्याला राहू देण्यासाठी शरीर योग्य नाही राहिलं, शरीर गेलंय, तो नाही जात. तो आनंदाने असल्यामुळे जिवंतच राहणार, कधी संपत नाही. याप्रमाणे लक्षण सच्चिदानंद असं आहे. आणि तेच आपण आहोत असा साक्षात्कार करून घ्यायचा. असा ज्याला झाला त्याला जगी धर्म धन्य तो
दास सर्वोत्तमाचा धन्य म्हणजे आनंद रूप कृतार्थ काय करणे शिल्लक नाही राहिला असा कृतार्थ झाला. पूजा केली 3 तासाची महापूजा झाली आहे. संपते केव्हा पूजा? आरती झाली म्हणजे संपते. तोपर्यंत पूजेची पूर्णता नाही, आरती झाली की संपली. आणि आरती झाल्यावर अगदी पूर्ण नाही संपली, ते देवाचं तीर्थ प्रसाद एकदा स्वीकारला, आता पूजा